प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संभाजी खराट यांचा लेख महात्मा फुले यांचा ईश्वर म्हणजेच निर्मिक कोण. आधी लेखकाचा परिचय ऐकूया. डॉक्टर संभाजी खराट हे सध्या मुंबईला मंत्रालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती व जनसंपर्क म्हणून कार्यरत आहेत. 1997 पासून ते शासकीय सेवेत आहेत. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कोल्हापूर, रत्नागिरी आणि ठाणे इथे त्यांनी काम केलं आहे. त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक. BA झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात BJ आणि MJ पत्रकारितेतल्या या दोन्ही पदव्या त्यांनी घेतल्या. ड्रॅमॅटिक्स तसंच PhD पत्रकारिता दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या पत्रकारितेवर त्यांनी आपली PhD पूर्ण केली. 1988 पासून ते पत्रकारितेत आहेत. औरंगाबाद इथल्या दैनिक मराठवाडामध्ये 3 वर्ष आणि दैनिक तरुण भारतमध्ये 7 वर्ष मुख्य उपसंपादक म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आणि MGM वृत्तपत्र विद्या विभागात 5 वर्ष मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी शिकवलं आहे. मुंबई दूरदर्शनवर विकास योजनांवर आधारित अनेक कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली आहे. ETV मराठी या वाहिनीच्या मालिकांसाठी त्यांनी लेखनसुद्धा केलं आहे. माहितीपटांची निर्मिती, लेखन, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींसाठी लेखन, आतापर्यंत विविध विषयांवर 500पेक्षा जास्त लेख, वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यातून सदर लेखन त्यांनी प्रकाशित केलं आहे. अनेक दिवाळी अंक, रविवार पुरवण्यांचं संपादन, शासनाचं मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे ते 4 वर्ष म्हणून संपादक होते. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी शासनाचे 2 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तसंच उत्कृष्ट पुस्तकासाठी मुकुंदराव पाटील पुरस्कार, कै नरहर कुरुंदकर पुरस्कार, पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पुरस्कार, लातूर इथे 22 आणि 23 फेब्रुवारी 2013 या दिवशी झालेल्या 8व्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. मराठवाडा साहित्य परिषद, जागतिक मराठी परिषद, कोकण साहित्य परिषद या परिषदांचे त्यांनी सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांची एकंदरीत 27 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तर चला ऐकूया लेख क्रमांक 38, महात्मा फुले यांचा ईश्वर म्हणजेच निर्मिक कोण. जगात ईश्वराबद्दल, सृष्टीच्या निर्मात्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तो कसा आहे, त्याचं रूप, स्वरूप याविषयी प्रत्येकाने आपापलं अनुमान काढलं आहे. त्यात पुन्हा प्रत्येक देशातील धर्म, पंथ, ग्रंथ, विचारवंत यांनीही सृष्टीच्या निर्मात्याविषयीची आपापली मतं स्पष्ट केली आहेत. महात्मा फुल्यांनी मात्र सृष्टीकर्त्याला निर्मिक म्हटलेलं आहे आणि त्याचं व्यापक रूप कसं आहे हे त्यांनी आपल्या विविध अखंडांतून स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जगातील विविध ग्रंथात ईश्वराबाबत काय म्हटलं आहे, अनेक विचारवंतांची मतं काय आहेत आणि त्यांची फुल्यांच्या निर्मिकाबद्दल केलेली चर्चा
तपासून पाहणं महत्त्वपूर्ण वाटतं. महात्मा फुले इंग्रज राजवटीचं स्वागत करताना म्हणतात, निर्मिकाने इंग्रजांना हिंदुस्थानातील पंगू, शूद्रादी आणि अतिशूद्रांची आर्यभटांच्या दास्यत्वातून मुक्तता करण्यासाठी या देशात पाठवलं आहे आणि इंग्रज मनपूर्वक त्यासाठी प्रयत्न करत आहेत. महात्मा फुल्यांची निर्मिकावर प्रचंड श्रद्धा आहे हे यावरून दिसून येतं. ईश्वरविषयक भाकड कथा, कल्पना रचून देवाविषयी हिंदू धर्मामध्ये अनेक देव उभे केल्याने अडाणी बहुजन समाज हा गोंधळात सापडल्याचं फुल्यांना वाटतं. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माचा पुरस्कार केला आणि खऱ्या ईश्वराची संकल्पना स्पष्ट केली. हा धर्म बुद्धिवादी, इहनिष्ठ आणि विज्ञानावर निष्ठा असणारा आहे. आपल्या लेखनामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी देव, ईश्वर, कर्ता याबरोबरच निर्मिक या नावाचा उल्लेख केलेला आढळतो. निर्मिकाच्या स्वरूपाचं वर्णन त्यांनी सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी, देदीप्यमान आणि महापवित्र असं केलं आहे. महात्मा फुल्यांनी ज्योतिबा, खंडोबा, म्हसोबा, काळभैरव, मल्हारी या लोकदेवतांचा आदर केला आहे. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मात लोकप्रिय पूजाविधींना स्थान दिलं आहे. निरर्थक कर्मठपणाला मात्र त्यांनी तिलांजली दिली आहे. पारंपरिक धर्मकल्पनेत पाप पुण्य, स्वर्ग नरक, पूर्वजन्म पुनर्जन्म या गोष्टींचा समावेश आहे आणि या बाबींचं भट पुरोहितांकडून शोषण होतं. म्हणून फुल्यांनी वैज्ञानिक दृष्टी लाभलेला असा सत्यधर्म स्थापन केला आणि पारंपरिक धर्मकल्पनेतील ईश्वर नाकारून निर्मिक स्वीकारला. लोकदेवतांचा स्वीकार करत असताना बेलभंडार, तळी उचलण्याचा विधी यांचाही त्यांनी स्वीकार केलेला आहे. कारण हे सारे लोकजीवनाचे अंग असल्याचं महात्मा फुल्यांनी ओळखलं होतं. ते टाळून लगेच कुठलंही परिवर्तन होणार नाही, लोकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही याची त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली आपल्याला दिसतं. म्हणूनच गोंधळ, भारूड, देवक आदींचा ते स्वीकार करतात. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी महात्मा फुल्यांची भूमिका स्पष्ट आहे. ईश्वर किंवा ब्रह्माची निर्मिती ही कल्पित आहे असं ते म्हणतात. हा त्यांचा अखंड बघा. कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड हितासाठी. किन्नर गंधर्व ग्रंथी नाचविले, आज्ञ फसविले कृत्रिमाने. निर्लज्ज सोवळे त्याचे अधिष्ठान, भोंदिती विद्वान शूद्रादिक. ब्राह्मणांनी नित्य होऊनी निस्संग, शूद्र केले नंग ज्योती म्हणे. या अखंडातून त्यांनी ब्राह्मण आणि ईश्वराचा संबंध स्पष्ट केला आहे. ब्राह्मणांनी अनेक खोटे काल्पनिक देव निर्माण करून खोटे ग्रंथ लिहून फसवणूक केली आहे आणि स्वतःचं हित साधलं आहे असं फुले सांगतात. फ्रॉइड या प्रसिद्ध विचारवंताचे ईश्वराविषयीचं मत जाणून घ्यायचं झाल्यास तो म्हणतो, ईश्वर निर्मितीच्या संकल्पनेला समाजशास्त्रीय कारण आहे, मानसशास्त्रीय कारण आहे. स्वतःच्या सुखासाठी, इच्छा आकांक्षेसाठी आणि यशस्वी जीवनासाठी ईश्वर ही संकल्पना निर्माण होते. जीवन जगत असताना ईश्वरी कल्पना मनात बाळगल्याने हिंमत प्राप्त होते, मानसिक भीती दूर होते. फ्रॉइड याने हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना सांगितलंय की लहानपणी मुलाला कशाचीच भीती वाटत नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यास त्याचे आईवडील सक्षम असतात. परंतु लहान मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा ती आईवडिलांपासून दूर जातात, स्वतंत्रपणे जीवन जगू लागतात. तेव्हा मात्र त्याला ईश्वर नामक आत्मबलाची गरज भासू लागते. असुरक्षितता वाटू लागते. तेव्हा त्याच्या मेंदूत ईश्वर नामक आत्मबलाच्या कल्पनेचा धावा तो करतो. ईश्वर या कल्पनेला तो सर्व काही मानू लागतो. घरचे नातेवाईक प्रेम करतात, मार्गदर्शन करतात, काम करण्याची शक्ती देतात. तसंच आपलं काही चुकल्यावर शिक्षाही करतात. अगदी तशीच कल्पना या ईश्वराबाबत त्याच्या मनात निर्माण होते. जीवनात विशेष चांगली गोष्ट घडली तर ती ईश्वरामुळे झाली, अथवा काही वाईट झाली तर ती देवाला नावं ठेवल्याने, पाप केल्याने झाली
अशी कल्पना त्याच्या मेंदूतून बाहेर येत असते. त्यात पुन्हा लहानपणी बालमनावर ईश्वराविषयी सतत संस्कार केले जातात. बालपणी मुलगा आजारी असल्यास काही नाही झालं तर 33 कोटी देवांपैकी एका देवाचा तरी धावा करतात. त्या देवाला नवस बोलतात, त्याला शरण जातात. पुढे तो मुलगा मोठा झाल्यावर त्याच्याही डोक्यात अशा ईश्वराची कल्पना असतेच. लहानपणी झालेले संस्कार मोठेपणी कायम घर करून मेंदूत असतात आणि पुढे आयुष्यभर त्याला ईश्वर नामक आत्मबलाची आवश्यकता वाटू लागते. ज्या वेळेस त्याचा आत्मविश्वास संपतो, आपली कार्यशक्ती कमकुवत होऊ लागते, तेव्हा त्याच्या मेंदूतील ईश्वर जागा होतो आणि तो त्या ईश्वराचा धावा करू लागतो. काही स्वार्थी लोकांनी ईश्वराच्या निर्मितीबद्दल वेगवेगळे ग्रंथ लिहून समाजात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. हे अनेक विचारवंत आणि संशोधकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. मुळातच धर्म या कल्पनेची निर्मिती हीच ईश्वर कल्पनेच्या आधारे होते. कुठलाही धर्म हा ईश्वर निर्मित नाही. ऋग्वेदातील अनेक ऋचांमध्ये पृथ्वी, आकाश, सूर्य, अग्नी, पाणी, जमीन, नांगर, बैल, गायी यांना उद्देशून आमचं जीवन सुखी करा अशी प्रार्थना सुक्त आहेत. मात्र काही काळानंतर पुरोहितांचं प्रस्थ वाढलं आणि भौतिक सुखाऐवजी अध्यात्माचं महत्त्व अधिक वाढलं. आपल्या पूर्वजांनी जे पोटार्थी ग्रंथ आणि धर्मपुस्तकं लिहून ठेवली त्या संदर्भात महात्मा फुले म्हणतात, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी धर्मपुस्तकं लिहिली आहेत त्यापैकी एकाही ग्रंथात आरंभापासून शेवटापर्यंत एकसारखं सार्वजनिक सत्य नाही. कारण प्रत्येक धर्मपुस्तकात काही एक व्यक्तींनी त्यावेळच्या प्रसंगाला अनुसरून हेकटपणा केल्यामुळे ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यास सारखे हितकारक न होता सहजच त्यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकांचा मनापासून हेवा आणि द्वेष करू लागतात. निर्माणकर्ता जर आपणा सर्व मानवांचा निर्मिक आहे तर एकंदर सर्व मानवी प्राण्यांपैकी प्रत्येक व्यक्तीस त्याने कृपाळू होऊन एकंदर सर्व उत्पन्न केलेल्या मानवी अधिकारांचा यथायोग्य उपयोग घेता यावा. पण असं घडून येत नसल्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या दुःखांसह अनेक अडचणी सोसाव्या लागतात. जागतिक विविध ग्रंथात कशी विसंगती आहे आणि सारखेपणा नाही हे त्यांनी इथे स्पष्ट केलं आहे. पृथ्वीच्या निर्माणकर्त्याविषयी सांगताना महात्मा फुले म्हणतात, या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये अनंत सूर्यमंडळांसह त्यांच्या ग्रहोपग्रहासहित आपल्या पृथ्वीवरील प्राणीमात्रांसह पशु, पक्षी, वृक्ष इत्यादिकास ज्याने निर्माण केलं आहे तो करता कुठे आहे आणि कसा आहे हे पाहण्याची आपण यत्किंचित मानव प्राण्यांनी इच्छा करू नये. कारण आपल्या पृथ्वीच्या अतिसन्निध ग्रहावर काय काय आहे हे पाहावयास जाण्याची सुद्धा आपणाला शक्ती नाही. आपल्या दयानिधी निर्माणकर्त्यास आपण उभयता येथूनच अनन्य भावाने शरण जाऊन मोठ्या नम्रतेने साष्टांग प्रणिपात करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्यास पाहण्याचा कुणीच प्रयत्न करू नये. त्याची फक्त प्रार्थना करावी, मनात त्याच्याबद्दल भीती ठेवावी, त्याला शरण जावं असं फुले सांगतात. या पृथ्वीच्या निर्मात्याची आराधना करण्याच्या संदर्भात महात्मा फुल्यांनी मोठं मार्मिक विवेचन केलं आहे. ते वाचल्यावर आपल्याला त्यांच्या विधानातील वास्तविकता, अभ्यासपूर्ण मांडणी लक्षात येते. ते म्हणतात, या अफाट पोकळीतील अनंत सूर्यमंडळांसह त्याच्या ग्रह उपग्रहांसहित पृथ्वीवरील पुष्पे वगैरे सर्व सुवासिक पदार्थ जर निर्माणकर्त्याने दयादृष्टीने आपणा मानवाच्या उपभोगासाठी उत्पन्न केली आहेत तर त्यापैकी कोणता तरी एक पदार्थ उलटा आपण निर्मिकावरच वाहून त्याची कशाला पूजा करावी? मनुष्याजवळ स्वनिर्मित असं काय आहे की जे परमेश्वराला अर्पण करता येईल? म्हणून पूजाच करायची असेल तर परमेश्वराची न करता स्वकष्टाने आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करून रात्रंदिवस जगाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सत्पुरुषांना फुलांच्या माळा करून नित्य ईश्वराच्या नावाने अर्पण कराव्या. या त्यांच्या विवेचनावरून त्यांना जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट आहे. आकाशातील सूर्य,
ग्रह असलेल्या विशाल सृष्टीची पूजा करण्याची गरजच नाही. त्यापेक्षा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढणारे, समस्त मानव मुक्तीचा लढा देणारे जे कोणी सत्पुरुष असतात त्यांचा आदर करावा. हे कार्य करण्याची शक्तीही त्यांना निर्मिकाकडूनच मिळते आणि त्यामुळे निर्मिकाला आनंद होतो. निर्मिकाची भीती आणि आठवण ठेवून सर्व मानवांशी सरळ आणि सात्विक आचरण ठेवावे. यालाच सार्वजनिक सत्यधर्मात ईश्वराचं नामस्मरण म्हटलेलं आहे. केवळ दगड आणि धातूच्या मूर्तींवर फुलं उधळून उपयोग नाही. त्याचा कुणालाही फायदा होणार नाही, ना मूर्तींना ना पूजकाला. भोळ्या भाबड्या जनतेला देवाची भीती दाखवून त्यांच्याकडून पूजा अर्चा, धार्मिक कार्यक्रम करून घेतल्यास निर्मिक संतापतो, असं महात्मा फुले म्हणतात. इथे फुल्यांनी मूर्तीपूजेवर आणि पुरोहितांवर हल्ला चढवला आहे. ईश्वराचं नामस्मरण कसं करावं हे इथे स्पष्ट केलं आहे. या निर्मिकाला नैवेद्य दाखवणं हे कितपत योग्य आहे? महात्मा फुल्यांचं असं म्हणणं आहे की नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याजवळ स्वनिर्मित असं काय आहे जे जे नैवेद्य स्वरूपात असेल, मग ते अन्न असो अथवा फळं फुलं असो, ती तर निर्मिकानेच निर्मिली आहेत. त्यासाठी उलट मूर्तींना नैवेद्य न दाखवता, कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता ब्राह्मणांसह सर्व जाती, धर्म आणि देशाच्या कल्याणासाठी झटणाऱ्यांना अन्नदान करावं. तेच निर्मिकाला अर्पण होतं. जे जगाचं कल्याण साधू इच्छितात त्यांचीच पूजा होणं आवश्यक आहे. जे ऐतखाऊ आहेत ते अन्न घेण्यास अपात्र आहेत. निर्मिकाने उत्पन्न केलेल्या पदार्थाचा कोणकोणत्या ठिकाणी आणि कसा उपयोग व्हावा याविषयी ध्यान, मनन आणि चिंतन करावं. त्यामुळे निर्मिकाच्या अगाध शक्तीचं, चातुर्य लीला यांचं आकलन होईल. म्हणजेच शेतकरी, कामगार, कलावंत, संशोधक, समाजसुधारक हे जर आपलं काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करत असतील तर त्यांचंही काम व्यवस्थित होतं, त्यांना यश मिळतं. म्हणजेच हे काम निर्मिकाला आवडतं. असा हा फुले यांचा विचार विचारवंतच काय, पण सर्वसामान्य माणसालाही पटण्यासारखाच आहे. निर्मिकाची व्याख्या सांगताना फुले स्वर्ग नरकाच्या कल्पनेची खिल्ली उडवतात, कारण त्याचा संबंध ईश्वराशी लावलेला आहे. स्वर्ग ही संकल्पना म्हणजे पशुपक्ष्यांना भेडसावण्याकरता माळ्याच्या जित्राबातील हाडकाला शेंदूर लावून ठेवलेल्या बाहुल्यासारखा बागुलबुवा अथवा बुजगावणं आहे. या संकल्पनेला प्रत्यक्ष प्रमाणाचा किंवा अनुभवाचा काही एक आधार नाही, त्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. महात्मा फुले यांनी परलोकाचं अस्तित्व असं नाकारलं आहे आणि बहुजन समाजाने याचा विचार करावा, अशी कल्पना डोक्यातून काढून टाकावी, असं ते आवाहन करतात. महात्मा फुले यांनी ब्राह्मण प्रणीत वेद आणि ईश्वर प्रणीत सार्वजनिक सत्याची तुलना केली आहे. ते म्हणतात, कुराणाची जग जाहीर भाषांतरं होत नसली तरी कुराण वाचण्याचं, ऐकण्याचं आणि आचरण करण्याचं सर्व महम्मदी लोकांना स्वातंत्र्य आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक बायबलची जगातील निरनिराळ्या भाषात भाषांतरं करतात. बायबल कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवत नाही. तरीही भटाळलेले शूद्र ग्रंथकार लिहितात की इंग्रजी राज्य झाल्यापासून ते बायबल शिकवतात आणि हिंदूंच्या आस्तिकपणाचा नाश करतात. ब्राह्मणांनी इंग्रज, फ्रेंच वगैरे म्लेच्छांना वेदांचा अर्थ सांगितला तो द्रव्य लालसेमुळे. अतिशूद्र हिंदूंना वेदाचा मुखडासुद्धा त्यांनी पाहू दिला नाही. म्हणूनच महात्मा फुले यांच्या मते कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत सार्वजनिक सत्यास मानणारे आहेत. वेद आणि हिंदूंचे धर्मग्रंथ तसे नाहीत. ब्राह्मणांनी अहम ब्रह्मास्मी असं सांगून ईश्वराची उचलबांगडी केली आणि स्वतःला भूदेव असं जाहीर केलं. याचा अर्थ असा की ईश्वराबाबत चाललेलं ब्राह्मणांचं कट कारस्थान, ईश्वराबाबतची कल्पना आदी संदर्भात त्यांनी चीड व्यक्त केली आहे. ईश्वराची चाललेली हेळसांड त्यांना पाहवत नाही. खरं ईश्वराचं रूप आणि सार्वजनिक सत्यधर्म सांगताना फुले म्हणतात, आर्यांनी गायी आणि बकरे यांना बुक्क्याने मारून यज्ञामध्ये हिंसा केली. सुरीने पशुहत्या केली तर रक्त निघून जातं
आणि म्हणावी तेवढी चव आणि खमंगपणा मांसाला राहत नाही, अशी बहुतेक प्राचीन आर्यांची समजूत असावी. आजही कणकेची गाय कापून खाण्याची प्रथा आहे. यज्ञातील पशुहत्येला वेदांमध्ये योग्य ठरवण्यात आलं. बौद्ध धर्माच्या धाकाने आर्यांनी हिंसकतेचा त्याग केला, तरीही गोमूत्र इत्यादी पंचगव्य प्राशन करून स्वतःला पवित्र मानून घेण्याची प्रथा त्यांनी स्वीकारली. शूद्रातिशूद्रांची विष्ठा खाणाऱ्या गायीचं मूत्र पिऊन घेणारे आर्यभट वानरादी पशु आणि पक्षी यांची पूजा करायला लाजत नाहीत, मात्र त्यांना माणसांचा विटाळ सोसवत नाही, अशा अजागळ प्रथांना आर्य सार्वजनिक सत्य समजतात. ही चुकीची समजूत त्यांनी सोडून द्यावी आणि ईश्वर प्रणीत खऱ्या सार्वजनिक सत्यधर्माचा स्वीकार करावा. म्हणजे त्यांच्याकडून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते सर्वजण आर्यभटांना क्षमा करतील, अशी प्रेमळ सूचना त्यांनी केली आहे. आपला सार्वजनिक सत्यधर्म कसा पवित्र आहे याची चिकित्सक मीमांसा महात्मा फुल्यांनी अनेक संदर्भ देऊन केलेली आहे.